कुठपर्यंत आले काय माहिती. हॅलो. हॅलो. अहो आले का नाही? जायचंय. अरे थोडंसं काम राहिलंय, निघतोय 5 मिनिटात. किती वेळ झालं बघा बरं. 2:30 वाजत आले. 3 वाजता दवाखाना बंद होईल ना. किती वाजता जायचे आपल्याला? 3 वाजता जायचे, 2:30 वाजत आले. मी 2 वाजेपर्यंत येतो. 2:30 वाजत आले. तुमचं डोकं ठिकाणी व्हाय का? बर थोडा टाइम इकडे तिकडे होईल, काय 10 मिनिटाचा वेळ लागतो आपल्याला हॉस्पिटलला जायला. या. बरं ऐक, हा. तुला काय आणायचं खायला? नको, सोनोग्राफी करायचे, खायला वगैरे नको. आपण तिकडे बाहेर गेल्यावर खाऊ. हा ठीक आहे, पण तरी काही थंड वगैरे आणू? लस्सी घेऊन या. बरं, काळजी घे, आलोच. हो. बाई, आता बाबाला फोन लावते. म्हणजे कशी ह्यांची भेट होईल. बाबा आले म्हणजे. काय माहिती आता मोबाईल घरात आहे का बाबा सोबत आहे. हॅलो. हॅलो. हा बाबा, कशा आहेत तुम्ही? बरं आहे मी. आलो ऐका ना, तुझ्याकडेच यायला निघालोय. इथं बाजारात थोडी खरेदी करतोय. माझ्याकडे यायला लागले? हो. म्हणजे तुम्हाला ह्यांनी फोन केलता का? नाही नाही, मीच आपलं खूप दिवस झाले तुला भेटलो नाही म्हणून भेटायला यायला लागलो. अरे बापरे, अहो ही आलेत मुंबईवरून. बरं बरं, आलोच आलो. हा, या, अर्धा या. तासात आलो. हो हो, या या. हा बाई, बाबा ही आले. चल. हाय बाबा, येताना ना कैरी घेऊन या. बस झालं फोनवर बोलायचं. किती वेळ फोनवर बोलशील? अहो आत्या, बाबा ये लागलेत. बाबा यायला लागलेत. हो. एवढं खुश व्हायला काय झालंय? काय डोंगर उचलून घेऊन येणार आहे काय तुझ्यासाठी? हा, काम पडलेत, सारखं उठून सुटून फोन लावायचा, फोनवर बोलायचं आहे ना. लाज धर जरा, काहीतरी काम कर घरातले. अशी बोलती, गप्पा गप्पा काम करावं. जशी खाती ना तशी काम कर जरा. निघ कर पटापटा काम. कामच करायला नको म्हणते नुसती आराम. आत्याबाई काय करताय? तू काय करती? भाजी बारीक कर. कशाला? ती करीन ना, तिच्याकडे दे ना काम. प्रेग्नेंट आहे त्या, जरा करू द्या. अगे ठेव, करीन ती. तिला काय नाही झालं. ए सुनबाई, इकडे. हिला का म्हणून काम करायला होती? तिला अशक्तपणा आलेला आहे. तिला डॉक्टरांनी आराम सांगितलाय. तू तिच्याकडून काम करून घेते का? सरक तिकडं. हा हा, धर पटापटा भाजी बनवून घे आणि ते कपडे धुवून घे. काय आलं का? हा, अजिबात बोलत नाही. अहो आई, त्या प्रेग्नेंट आहेत. असू दे. तेवढं त्रास सांगताय तुम्ही? काय होणार आहे? मग नाही नाही, त्रास काय होणार आहे काम केल्याने? उलट चांगलं असतं. बाळ असं गोलगरगरीत होतं. डिलिव्हरीला त्रास होत नाही. आणि मला कधी काय झालंय? मी तर सगळं ठणठणीत. मला कोणी दवाखान्यात नेलं होतं? ग बस, तू माझी भाची आहेस. तू आराम करायचा. तुला काय मी इथं आरामात राहावा तू म्हणून इथं लग्न करून घेतलंय तुला. ती बाहेरची आलेली आहे. तिला करू दे ना काम किती कमी. हा, मग मी पण त्रास द्यायला सुरू करते आता. हा, कशी मायली की लोकाच्या आणि मावळण भाची एकाच्या. हा, मग पण सारखं हुकूम करणार बघा तुम्ही. सगळे काम. ए छान, ए स्वयंपाक बनव. आता बघा मी पण कशी त्रास ती देते. म्हणली ना हा. की मी भांडे घासते, तुम्ही धुवून घ्या. हा. अजिबात धुवायचे नाही. तू धु म्हणा. तुला काय झालंय? सासरवास करायचं. आता बघा मी कसं सासरवास करते. भिकारड्या घरची आहे ती. तिचं काही लय कौतुक नाही करायचं. काय आपल्यासाठी बरं लय- खुशाल का येईन बाई? हा हा, या 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 या, बसा. आमची पोर कुठे आहे कोमल? हा, बोलवते बसा तुम्ही. बरं बरं बरं, चाललंय ना? हा, बरं चाललंय बस. ओ कोमलताई, पाणी आण ए बाई. पाणी आणा. तू आण जा. जा पाणी आण. जा बाबांना पाणी आण ना बाळा. बरे आहेत ना तुम्ही? हो, बसा ना तुम्ही. लय बसा उन्हात आले. नाही नाही, बसा येईन बाई, बसा बसा अहो, नाही बसा. नाही, बसा बसा अहो बसा. बसा बसा. बरीच का बाळा कोमल? कशा आले? कसं झालं प्रवास? इकडे बाळा. मस्त झाला. बस. हो, सावकाश बस. बा बस. हा, बस सावकाश बस. अहो किचन मध्ये होती. तिला म्हणलं आराम करीत तर गरमीत काम करती. काम ऐकतच करीत नाही. होती? हा. बर बर, कशी बरी आहे ना तब्येत? हो. जावई कुठे आहे? ते का येतात रस्त्यातच आहेत. बरं एक काम कर ना, एक ताट बोलव. हे भाजीपाला काही खायला आणले. हा का? तू नको आणू, तू बस. ए ताट आण जा. काय आणले बाबा?
याच्यात काय आहे, देवाला नारळ फोडलं होतं ते नारळ ताट आणले. आणजा. येता येता देवाळात गेलतो. हे नारळ हा, कशाला कशाला वजन खाऊ तुझ्याकडे? आणलाय. माझ्याकडे दे वजन. हा. टाटा मग. हा, आणायला गेली ना ती. या कैऱ्या आणल्यात तुला. तू म्हटली होती ना कैऱ्या घेऊन या. हा. अहो कशाला इथं नाही का आम्ही तिचे लाड पुरवत तिचे सगळे डोहाळे आणि हे पुरवतो. चिकन आणलंय. आई चिकन. हो. हा, हा. बरं बरं वजन आणि ही भाजीपाला आहे याच्यामध्ये. हा धर घे. ही पिशवी राहू ठेव दे, असंच. राहू दे. धर बाई आण आण ताटात आण. धर ताटात घे. बघू द्या. ताट दे. ठेव ताटात सगळं. मुरमुरे आणले. हा. मला आवडतात खायला. हा ना हा. ताईसाठी आणले तर बाळा. ह्या कैऱ्या पण ठेवल्या याच्यात. आई प्रेग्नेंट आहेत ना. हा हा चांगलं मटण आणलं एकदम ताज. हा मस्त मटण आहे ताज एकदम. बाबा बसा. मी काय करते लगेच शिजायला टाकते आणि तुम्ही हे खाऊन जावा. तेवढ्यात ही येतात. हा बर 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 तू नको चालतंय तू चालतंय. बस आराम कर बाबांसंग गप्पा मार. मी टाकते नाही, शिजायला. नाही, टाकते मी आई. चला बाबा तोंड हात पाय धुवून घ्या. बर मी टाकते ना बाई. हाय का असं काम करीत ती ठीक आहे. सारखी तिला नको येईन बाई. म्हणलं तर. हा द्या चला इकडं. बाबा. हा अहो, ताई मी करते. तुम्ही तू कर त्यांना गप्पा मारून दे. हा बाप लेकीला गप्पा मारू दे. नाही तोंड हात पाय धुवून घ्या. बरं 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 बरं. ऐक तिच्या बापाच्या पुढे ना तिच्या पुढं पुढं करायचं कळत नाही का तुला? सांगितलं होतं ना आधीच. पण तुम्हीच म्हणला ना की त्यांना त्रास द्यायचा म्हणून. कोणी नसल्यावर द्यायचा. आजच्या एकट्यात त्रास द्यायचा. हा त्यांच्या पप्पांसोबत. जा पटकून. हा 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 करते. काम कर. कळतच नाही बारकीला. कसं पटकन केलं ना बाबा पण खाऊन जाते. वडील तो वडीलच असतो नाही का. बघ माझ्या वडिलांनी विन सर्व सांगता आणले. अहे. आलात तुम्ही? हा काय नाही मला वाटलं काहीतरी माझ्यासाठी घेऊन आला असाल. काय घेऊन येऊ? ते स्टॉपवर थांबून थांबून एकच सीट भेटलं ते बी इथं खाली सोडलं. त्यांनी पैसे नाही दिले. उद्या देतो मला. नवीन लग्न झाल्या मला कसे गजरे आणायचा. आता आणत पण नाही. नवीन नवीन माझी होती काय आता माझ्या नाही. म्हणजे आता काय आपल्याला संसार करायचा ना. ते तिकडं सगळं लक्ष द्यावं लागतं ना. हा ना नुसतं रिक्षालाच बघा. बायकोकडे नका लक्ष देऊ. आता काय बघायचं राहिलं तुझ्याकडे मला सांग बरं. काय तुम्हाला मी काय सांगितलं होतं? अगं नाही लक्षात राहिलं बरं मला गणगणित. सांगा धंदा किती झाला आज? तुला काय सांगितलं मी दिवसभर स्टॉपवर उभा होतो आणि आता येताना एक जण भेटलं त्याला तिथं सोडलं. तो मी म्हणलं भाऊ उद्या देतो. आता काय करायचं? मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मला शॉपिंगला जायचंय म्हणून. मला साड्या नाहीयेत. बरं ठीक आहे जाऊ उद्या जाऊ. उद्या झालं का दुपारून झालं का चांगलं एक दोन भाडे लागले का जाऊ की उद्या जाऊ. तुमचा भाऊ बघा कसं त्या वहिनीला आणून देतो सगळं. साड्या ड्रेस कानातली गळ्यातली. मध्ये तर त्यांनी घंटन केला. तुम्ही केलं का मला काय? करू दे. हे सगळं आहे ना हे रिक्षा बिक्षा गरबीर सगळं माझ्या भावामुळे आहे. त्याने जर नसतं केलं त्यांनी नसती मदत केली तर आतापर्यंत झालं असतं का? तुला लग्न बी माझ्या संग त्यांनीच जुळवलंय हे बी लक्षात ठेव. हा मग उपकार केले का? मग उपकार केले. मोठा भाऊ आहे त्यांचं कर्तव्य आहे ते करणं. मग त्याचं करतोय त्याच्या बायकोला करतोय. मग तुम्हाला नाही का वाटत की आपल्या बायकोला काहीतरी करावं म्हणून? माझ्याकडे पैसे आले ना 100% करीन. बघा त्यांची किती आयुष चालू आहे माहिती का तुम्हाला? माहितीये का मग अशी त्यांचे वडील आले त्या ताईंचे चिकन आणले काय काय खायला आणले. पैशाचे बंडल घेऊन आले. ते किचन मध्ये जाऊन हा का? त्यांनी दाखवलं. वहिनीच्या बापाचं बघ किती जीव आहे. तुझ्या बाप येतो करी येतो माणूस हात आलीत इथलच घेऊन जातो. काय आलं त्यांचं काढे ते. चल जेवायला काय केलंय? तुम्ही सारखं माझ्या बापालाच का बोलत असता हो? मग तू कशाला ते याचे त्याचं बोलते? आपलं आपलं बघ ना. म्हणजे तुम्हाला संसारच करायचा नाहीये? केला चला, नसता तर 2 देते वर्ष गिळायला. टिकली असती का? होय ग बरं आहे मामा कधी आले? राम राम जावई. बरं चाललंय तुमचं कसं काय? माझं बरं चाललं म्हणायचं. बर किती वेळ आले? चालेल का अर्धा पाऊण तास. अच्छा 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 लय उन्हात आणायचे आले. रिक्षावर गेलते. मग आता तीच आपला व्यवसाय दुसरं काय. ठीक दादा बरं आहे ना धंदा पाणी बरं आहे. हा कधी असं कधी तर शिकार नाही तर बेकार. बर पण चालतंय आपलं आता कसं आहे. बर हा. बाकी बरं चाललंय. मामीन ते बरेच. हा सगळे बरे. मग काय थंड बिंड घेतलं का नाही? हा काय तसंच बसवलंय. अरे दादा अरे जाऊ राम राम. काय रे आज रिक्षा नाही गेला? नाही आताच जाऊन आला. बस बस जाऊ राम राम. बस की.
बस नाही नाही बसायचं बसा, नाही बसा. तुम्ही बसा. तिला कोमला जरा दवाखान्यात घेऊन जायचे. सोनोग्राफीला बोलवलंय 3 वाजता दवाखाना बंद होतोय. मला बरं. सांगितलं वहिनी ना, तू कशाला आला? मी घेऊन गेलो असतो ना परत. असं नाही, मला डॉक्टरने पण बोलवलं होतं. अच्छा, डॉक्टरला जरा काहीतरी सांगायचं होतं. बरं आता किती दिवस सुट्ट्या घेतल्या सांग बरं. सुट्ट्या नाही बाबा, 2 दिवसासाठी. ऐक हे, तुझं असं येतो आणि लगेच जातो. बरं, बाकी तब्येत बरोबर आहे ना? का बरे तुमचं बरं आहे ना सगळं? आमचं बरेच आहे काम बाबा. धंदा कसं काय चाललंय? तुमच्या आशीर्वादाने सगळं चांगलं चाललंय मामा. बरं मी या मग दवाखान्यातून जाऊ. मी येतो जाऊ. तुम्ही ठीक बरं. आहे. हा, काळजी, चालतंय. मामाची काळजी. हा कोमल, बरं मामा, जेवणच करून जा मग. मी सांगतो. नाही जेवण चिकन आणलंय ना. हा तुम्ही जाणलं वे. हो मग काय नाही मस्त. आता कोमल बनवायलाच गेली. अरे, मग माझी बायको कुठे? थांब मी तिला सांगतो जरा हा, दोघी मदत स्वयंपाक कर. हा, करतात ना. दोघी करतात हा का? दोघी जावा सगळं. हा मग काय नाही काय. काय कोमल. माणसाचा फोन लाग. काय हो? हा. फोन का बंद आहे तुमचा? अगे ते घाटात रेंज नाहीये. आवर जाऊ. काय आवर? दवाखान्यात जायचे ना? आपल्या बापाचा दवाखाना आहे का? 3-3:30 वाजले. सॉरी काय झालं, येताना ती घाटात रेंज नव्हती आणि ते एकाची गाडी पंक्चर झाली तर त्याला मदत करत होतो. अहो तुम्हाला सिच्युएशन काय सांगण्यासारखी सिच्युएशन आहे का? मला काय अगं, त्रास? मी तुला समजू शकतो बाळा, तू समजून घे. मला ऑफिसमध्ये सुट्ट्या नाही भेटत. हा, तुम्हाला माहिती आहे ना ते डॉक्टर कसं आहे, त्याने तारखेला बोलवलं त्या तारखेला जावंच, नाही तर मग नंतरच्याला आज या उद्या या. आता 9 महिन्यातले फक्त ना 3च दिवस राहिले. ते म्हणलं अचानक केव्हा डिलिव्हरी होईल. एक काम कर, मला संध्याकाळी परत जावं लागणार आहे. ऐक, मी आईला सांगतो, माय आणि तू जा. काय प्रॉब्लेम तुला जायला आई बरोबर? नको, मी आई बरोबर जात नाही. बाबा आलेत, बाबांना थांबवून घेते. अगं असं नको करू. गरज आहे आता. बाई माणसालाच बाई माणूस समजू शकतं. समजून घे ना. हा, बरं काय खाल्लं का तू? ह्यांना कसं सांगू त्यांच्या मनात काय आहे? सांगू शकत नाही ना मी. अगं काय रे बाबा, पंखा नाही लावला काय नाही गार. अगं जरा तिला थंडी वाजत होती म्हणलं. हा का? का बरं घाम आलाय तिला तर? अगं काही नाही, तिला घेऊन दवाखान्यात जायचं होतं. डॉक्टर म्हणले होते ना सोनोग्राफी करायची. अरे एवढंच ना, ही काही बोललीच नाही मला. सोनोग्राफी करायला मी घेऊन गेले असते ना हिला. मग एवढ्या लांबून आलाय. तसं नाही, डॉक्टरला माझ्याकडे बी काम होतं थोडं. आता या आठवड्यात कधी पण डिलिव्हरी म्हणलंय. अरे पण एवढे पैसे घालवले तू यायला, परत डिलिव्हरी झाली यावंच लागलं असतं ना तुला. अगं, माझ्या बायकोसाठी पैसे काय मी सगळं खर्च केलं. बरं ऐक ना, अरे तेवढ्या पैशात सोनोग्राफी झाली असती ना भाऊ आपली. तसं नसतं, काही गोष्टी असतात. मी जरा फ्रेश होतो, लय मला थकलोय काय मी. सांगशील आहे ना, मी सावत्र आहे ना म्हणून तुझा माझ्यावर विश्वासच नाही. अगं आई असं काय बोलते तू? मग मी म्हणलं का तुला कधी अंतर दिलंय का मी? मग तिला किती बघितलं नाही का तू? हे स्वतः बेड मी तयार केलाय, तिला मी सुखात ठेवते, फुलात ठेवते. असं नाही म्हणणं माझं. मग तू उगाच कायचा अर्थाचा गैरअर्थ करू नको. माझं एवढंच म्हणणं होतं की डॉक्टरला हिच्या बरोबर मी पण पाहिजे अरे, होतं म्हणून. आम्ही दोघी तिला कोणत्या कामाला हात सुद्धा लावून देत नाही. तिला एकदम आराम हो. देतो. बरोबर आहे. आई म्हणते ती तुम्ही जावा, फ्रेश व्हा, जावा, आपण जाऊ उद्या दवाखान्यात. चल, मी जरा फ्रेश होत आहे. हा काळजी घे. हं. आई गं, इथला. ओ फॅन चालू करा ओ. मला एक वाट तिला. मी आराम करते, तुम्ही जावा. हा हा बरं ठीक. बरे आले. येते मी लगेच. हं? जखमावरती मीठ चोळायला. ए, किती घाण केली बाई ह्या ताईंनी. अगं काय करते लावते फ्रीज. ऐक ना, काय तिचे झालं? दिवस भरलेत आता. आज उद्या डिलिव्हरी होईल तिची. नितीन पण आलाय, तिला दवाखान्यात घेऊन चाललाय ऍडमिट व्हायला आज. हा मग चांगली गोष्ट आहे ना. अगं कळतं का नाही तुला? काय चांगली गोष्ट आहे. ती डिलिव्हरी झाली, मग पोरग होतं का पोरगी होती माहित नाही. हा ना, त्यांना पहिला पोरगच व्हावं. अगं मूर्खाचा बाजार. तिला कशाला पहिलं पोरग व्हायला पाहिजे, पोरगी व्हायला पाहिजे. मग आपल्या घरामध्ये मुलगा येईल ना. तुला कळत नाही का? एवढं शिकवते मी तुला. काय तू भाजी अशीची अशीच राहिली बाई. अगं, तुला झालं पाहिजे पहिलं. तिला दवाखान्यात नाही जाऊन द्यायचं, इथंच आडून टाकायचं दवाखान्यात. कळलं का? गेलीच नाही पाहिजे ती दवाखान्यात. घरात राहिली ना आडून पडन, काही घातपात होईल. तुला झालं पाहिजे लेकरू. आपल्या तिघाचा विचार करायचा. हो, त्यांचा पण नाही. त्यांना झालं काय आणि मला झालं काय एकच आहे. सावत्र येते. हा, सावत्र ते त्यांना नाही होऊ द्यायचं ना. मग आता काय करायचं? आता काय करायचं? नितीन नाल्याला आहे, काय करायचं? काही सुचव ना. एक काम करू, हा मी ना त्यांना काही ना काहीतरी काम लावते हा आणि असं म्हणते, पाय घसरला पाहिजे. हा, असं काहीतरी करते. चला. बात. हो,
ओ हे काय झालं? उठा ना. सदना काय कसं झोपत असता हो तुम्ही? उठा शेडे असं काउंटाच किती उठा पटकन. चालू चालू कंबर जात आहे माझं, थोडा बी आराम करून देत नाही तुम्ही. झोपून इथं आपलं मरण आलंय आणि आराम करायचं सुचतंय तुम्हाला. काय झालं आता? त्या वहिनींना बघा, तुमची वहिनी. सकाळी बघितलंय काय झालं? तसं बघू नका. मग त्यांना आता बघा कळा सुटल्यात. आता बघा त्यांना पोरग होईल. हो ठीक आहे, चांगलं आहे ना. होऊन दे म्हणजे त्यांना जर पोरग झालं तर आपल्या अख्खं प्रॉपर्टी त्यांच्या घशात जाईल ना. त्यांना पोरग झाल्यावरती. जाऊ दे की, त्यांचंच आहे ना. त्यांचं आहे म्हणजे मग आता मग आपल्याला काय नको का? आपण काय भीक मागत जायचंय का? काय पाहिजे तुला? मला पण बाळ पाहिजे. काय? हा मला नाही आता हे, मला बाळ पाहिजे. मग माझ्या पण बाळाला प्रॉपर्टीचा हिस्सा मिळेल. मग माग तुला नवीन नवीन लग्न झालं तेव्हा म्हणत होता नको ना, मला 2 वर्ष थांबायचंय, नको ना. बघ आता नाही. तेव्हा मला असं वाटत होतं की हे असं काही नसतं म्हणून. पण हे असं असतं की जर बाळ असन तर त्यांना सगळी प्रॉपर्टी जाते, आपल्याला काय मिळायचं नाही. आणि मला पाहिजे बाळ आता. आता कुठून आणू मी? कुठून आणू म्हणजे मला काय माहिती नाही. मला ना बाळ पाहिजे. त्यांच्या घशामध्ये नाही मला प्रॉपर्टी सगळी जाऊ द्यायची. असं पण मी तुमच्या मामाची पोरगी आहे. मग विचार करा, घरातली प्रॉपर्टी घरामध्येच राहिली पाहिजे, अजिबात बाहेर गेली नाही पाहिजे असं म्हणलं जातं, माहितीये का? अहो माझं ऐकून घ्या ना. कोणीच माझं ऐकत नाही. ढकण्यानो, दरवाजा उघडाच ठेवलाय. उठा. हा? आई झोपून बी देत नाही आई. आणि दरवाजा कशाला उघडा ठेवून बसलीत तुम्ही? बघा ना आत्या, ह्यांना म्हणलं मला बाळ पाहिजे. मला काय माहिती नाही, त्यांचं बाळ घरी यायच्या आधी मला बाळ पाहिजे. अरे, त्या मोठीला आता डिलिव्हरी होईन, ती आज उद्या. अगं आई, तू बी ते संग डॉक्टर पडले का? बाळ पाहिजे, आत्ताच्या आत्ता पाहिजे. हा. त्याला काही प्रोसेस असते का नाही? त्याला 9 महिने लागते, त्याच्या आधी 2-3 महिने लागते, मग बाळ येतो. मग एक काम करा ना, तुम्ही दत्तक घेऊन या. त्यांच्या अगोदर आपलं बाळ येईल. तुझ्या नावाचं बाळ पाहिजे, कारण त्यांना मोठं नाही झालं पाहिजे. मोठ्याला कळलं का? त्याला बाळ झालं ते सावतरे. बरं मी काय म्हणतोय, मग आहे ना, मग तो बी मला काय सावत्रासारखं सख्या भावासारखं जीव लावतो ना मला. पण सावतर आहे ना, तो काय माझ्या पोटातून नाही आलेला. बघा बघा. तो माझा लिओक आहे, ही माझी भाची आहे. तुम्ही आजच्या आज बाळ आणत होता. मम्मी नेट झाली का? आजच्यात कुठून आणायचं बाळ? ते काय माहित नाही मला. तुम्ही आजच्या आज बाळ एक तर इथं तुम्ही भाड्याने आणा मग. बाळा दार लावून जाते बाळाना. हे, ऐका ना, आपण एक काम करूया ना, दत्तक आणूया ना. हे बाई, हे बघ तू आता मला शांतपणे झोपू दे. ते उलट तू वहिनीकडे लक्ष दे, काय लागतंय बिकतंय का, त्यांना जास्त त्रास नको करू. बाळ पाहिजे ना, आता मग आपण करू तयारी. इथून मागे नाही, तुम्ही दत्तक बाळ घेऊन या. मला त्यांच्या आधी बाळ पाहिजे. मला प्रॉपर्टी बाहेर नाही जाऊ द्यायचे. मला माहिती दत्तक बाळ आणल्यावर मग बाहेरच्या पोराकडेच जाईल ना. असू द्या, पण ते आपलं असेल ना. कस काय आपलं असेल? त्यांचं नसणार. कस काय आपलं असेल? तुझ्यासारखं दिसायचं नाही, माझ्यासारखं दिसायचं नाही. माझं कोणीच ऐकत नाही. मला पाहिजे नव्हतं. हे काय असं बाळ पाहिजे गेली उठून, आता कसं कुठून आणायचं बाळ? अरे बघ या झोपून. बापरे. अहो काय होतंय वहिनी? झोपा झोपा, काय होतंय? दुखतंय का लय? भाऊजी, पोटात दुखायला लागले. लय दुखतंय का? दादा, आई, मी यांना म्हणलं होतं लवकर या दवाखान्यात. दादा, काय झालं? आई बघ ना काय होतंय वहिनी. काय सरक 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 काय होतं बाई? दादा, काय झालं वहिनीला? अगं पोटात दुखायला लागलं, पोटात दुखायला लागलं. हा, पोटात दुखायला लागलं. थांब, जम कर. पोटात काय झालं? डॉक्टरला फुलाव ना. अरे काय डॉक्टरला? अगं तुझं दुखतंय. हिला येते हिच झालेली नाही. नको नको. मला काय नाही येत खाली असलं. खाली हा, यायचं. मला येतंय. हिचं रिक्षा कर. काय हिचा नर्सिंगचा कोर्स झालेला आहे, हिला येतं. मला येतं. तुम्ही जा नको, बाई. नको. तू डॉक्टर कसं अहो भाऊजी, मला येतंय ते. अहो ऐका राव तुम्ही, काढणार राव रिक्षा. अरे, बरं, बरं, ऐक ऐका पहिली. ना, ऐका ना. नका नका, तुम्ही जा. मला येतंय, तुम्ही जा. ए, आई, अगं. आम्ही बाय माणसं करतो. लाव दरवाजा. आई, वडीचे पाय, अहो काय करायचं? बाबा, पाय वरतीचे झोपेव तिला. बाबा, ए ग बस. आई, बाबा, अहो काही नको ना, काय करायचं, जाऊ द्या ना. नको. अहो नका ना. आत्या, गप झाली ती गप झाली गप झाली गप झाली गप झाली गप झाली गप झाली गप झाली. काय केलं तुम्ही? हे चुकीचं आहे.
वहिनी चल ना तू चल त्याला बोलव लवकर नितीन हा अरे ऐक ना ये ना लवकर ऐक ना हे काय बोला ना ती बोला ना कोमल हा तिला म्हणलं बोला मी म्हणलं होतं ना तुम्हाला हा बोला ना बघ ना काय झालं कोमल नीट बघ काय झालंय बघ ना काय झालं बा पुरीला? काय झालं? नीट जरा हळू जरा काय झालं? मामा बघायला काय झालं तिला काय झालं? बोलत नाही ती कोमल काय झालं मामा बघा ना डॉक्टरला तरी फोन लाव माझी पोर तर गेली. काय झालं? कोमल 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 जावय काय झालं? काय झालं आई शांत हो भाऊ शांत हो माझी कोमल सोडून गेली माझी सून गेली माझं नातवंड बी गेलं सगळी चूक माझी झाली सगळी जावं तुम्ही वेळ दिला असता तर व्यवस्थित झालं असतं. मी वेळ नाही दिला मी वेळेवर नाही आलो ना तिथं चुकलं माझं. हे कोमल थोडं तरी बोललाय कोणाची नजर लागली नाही. कोमल उठ ना बाळा उठ ना बाळा. ए कोमल चल ना यार दवाखान्यात जायचं आपल्याला. ए कोमल मामा बघा ना बोलत नाही. कोमल कोमल माझं नातवंड